राजन विचारे यांच्या फॉर्म भरण्यासाठी आज जी गर्दी उपस्थित झाली होती आणि जे काही कडकडीत ऊन आहे त्याच्यामध्ये लोक चालत होती, मला वाटतं ही फॉर्म भरण्याची मिरवणूक नव्हती तर विजयी मिरवणूक होती. हा, हेच भाषण आहे माझं. आपल्याला ठाण्यामध्ये राष्ट्राच्या प्रश्नाबद्दल नाही बोलायचं, कारण राष्ट्राच्या प्रश्नाबद्दल आता मोदी बोलतच नाही. ते 2 कोटी नोकऱ्यांबद्दल बोलतायत का? महागाई कमी करू असं बोलतायत का? महिलांवरचे अत्याचार कमी करू असं बोलतायत का? पेट्रोल डिझेलचे भाव कमी करू असं बोलतायत का? बोलायला विषयच नाही. 10 वर्ष फक्त फसवणूक. म्हणजे भारतातली जनता मूर्ख आहे आणि यांना मी कधीही मूर्ख बनवू शकतो हा त्यांचा अतिविश्वास होता. पहिल्या फेरीची निवडणूक संपली आणि ते नागपूरला थांबले. त्या रात्री त्यांना कोण भेटलं याच्याबद्दल मला जास्त चर्चा करायची नाही, पण त्यांचं दुसऱ्या दिवशीचं भाषण विकासाचे सगळे मुद्दे बाजूला ठेवले आणि हिंदू मुसलमानांवर बसले. अरे किती दिवस या भारताला मूर्ख बनवणार? असं आहे का की हिंदूंना डिझेल 10 रुपयात मिळतं आणि मुसलमानांना 300 रुपयात मिळतं, असं काय आहे का? जे हिंदूंना मिळतं तेच मुसलमानांना मिळतं. दुसरं काही वेगळं करत नाही ना आपण. फक्त मुसलमानांचं नाव घ्यायचं आणि हिंदूंना घाबरून तुम्ही आमच्यावर राहा तर वाचाल. अरे हिंदू मजबूत रे स्वतःचा जीव वाचवायला, त्याला तुमची गरज नाही. सगळीकडे घोटाळे. सर्वात मोठा भारतातला घोटाळा म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड्स. हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमच्या एरियामध्ये जाऊन सांगा. खूप गरम. म्हणजे भ्रष्टाचाराला 2-3 वेळा केलं. नैतिकता देण्याचं काम जर कोणी या जगामध्ये पहिल्यांदा केलं असेल तर मोदी साहेबांनी केलं. आपल्याला कोविड कोणाला झाला होता इथे? कोविड सगळ्यांना झाला होता. रेमडेसिवीर इंजेक्शन घेतलंय का? रेमडेसिवीर घेतलंय? रेमडेसिवीर इंजेक्शन माहिती होतं का? सगळं बाजारात ब्लॅक मार्केटने विकलं जायचं. ते रेमडेसिवीर इंजेक्शन तुम्ही देऊ नका असं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं होतं. भ्रष्टाचाराचा काय कुठल्या लेवलला गेलंय ते बघा. अनेक राज्यांच्या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं की रेमडेसिवीर घेतल्याने लोक मरतायत, ते बंद करा. त्याच्यात फंगस आहे, त्याच्यात बॅक्टेरिया आहे. पण गुजरातच्या फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशननी त्याला परवानगी दिली आणि आपल्या इथे तुफान विकलं गेलं. बंदी असलेलं औषध, आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी असलेलं औषध आपल्या इथे विकलं गेलं. आता जेव्हा इलेक्टोरल बॉन्ड्सचा सगळा घोटाळा उघड झाला तेव्हा जी कंपनी मॅन्युफॅक्चर करायची त्या कंपनीचं नाव आहे झायडस कॅडिला. त्या कंपनीने इलेक्ट्रल बॉन्ड्सच्या रूपाने भाजपला 85 कोटी रुपये दिल्याचं उघड झालं. म्हणजे तुमच्या मृत्यूची किंमत किती लावली? 85 कोटी रुपये. गरीबों के जान की कोई किंमत ही नहीं होती. आपल्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये म्हणजे या ठाणे शहरामध्ये इथे एक बोगदा आहे जो बोरिवलीतनं ठाण्यात जाणार आहे आणि त्याच कंपनीला एक काम दिलंय त्या समृद्धीवरती. त्या कंपनीचं नाव आहे मेगा इंजिनिअरिंग. दोन्ही कामांची किंमत आहे 30,000 कोटी रुपये. त्या 30,000 कोटीचा जेव्हा हिशोब काढला आणि जेव्हा सुप्रीम कोर्टाने या लिंक्स लावायला सांगितल्या तेव्हा 1,000 कोटी रुपये त्यांनी कोणाला दिले होते? इलेक्टोरल बॉन्ड्सच्या माध्यमातून भाजप सरकारला. इथे चंदा दो धंदा लो, चंदा दो धंदा लो, चंदा दो धंदा लो, एवढंच काम चालू होतं. भाजपच्या आजच्या बँकेच्या खात्यामध्ये
4,800 कोटी रुपये, 4,800 कोटी. इथे पोखरण रोडला राहणार कोण आहे का? पोखरण रोडला, पोखरण रोडवरनं जाताना रेमंडच्या शोरूमच्या मागे बिल्डिंग बघितली केवढी मोठी आली. अरे इन मोजून 200 कार्यकर्ते आहेत ठाण्यामध्ये, आणि ती बिल्डिंग कमीत कमी 2-3 हजार कोटीची बांधली असेल. कुठनं येतोय एवढा पैसा? ठाण्याच्या आपल्याला इतिहासाबद्दल तर काय बोलायचंच नाही आता. दिघे साहेबांनी त्या काळी सांगितलेलं गद्दारांना क्षमा नाही. तुम्हाला आता वचन घ्यायचं आहे, गद्दारांना क्षमा नाही. ही गद्दारी मातोश्रीची झाली आहे. ज्या मासाहेबांनी सगळ्या शिवसैनिकांना पुरासारखं प्रेम दिलं, त्या मातोश्रीची झालंय. ज्या बाळासाहेबांनी बाजारातल्या भाजीपाला विकणाऱ्या माणसाला देखील त्या महाराष्ट्राचा नेता केला. कोणाच्या व्यवसायावर मी बोलत नाही, कोणाच्या शिक्षणावर बोलत नाही, पण ज्याच्यात निष्ठा दिसली, ज्याच्यात कार्य करण्याची ताकद दिसली, तो निष्ठावान दिसला, तर राजन विचारेला पण महापौर करून, आमदार करून आज खासदार केला. ही बाळासाहेबांची ओळख आहे. आणि त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रीय प्रश्नांवर तर आहेच, पण याच्यातला सर्वात मोठा धोका आहे तो म्हणजे आपली लोकशाही मारली जाणार आहे. तुमच्या सगळ्या बायकांच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. मणिपूरच्या बायकांच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं. रस्त्यावर नागडं करून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला, नागडं करून. तेव्हा आठवलं नाही बाळा आमच्या शेठजींना की आपण कर्नाटकात जाऊया, आपल्या बहिणींना भेटूया. जंतर मंतरवर काही कुस्तीगीर, काही रेसलर्स, काही बॉक्सर्स, बायका, महिला, भगिनी या अत्याचारासाठी म्हणून उपोषणाला बसल्या होत्या. त्यांचाच खासदार काय बलबीर सिंग वगैरे काहीतरी नाव होतं, काय ब्रजभूषण सिंग, त्याच्या विरोधात उपोषणाला बसल्या होत्या. त्याला काढलं का? नाही. त्याला आजही लोकसभेचं तिकीट दिलं आहे. त्याची मर्दमुखी काय? तर जेवढ्या बॉक्सर्स होत्या, जेवढ्या कुस्तीगीर पोरी होत्या, सगळ्यांशी लैंगिक संबंध ठेवा म्हणून सांगत होता. असा हलकट. आणि हे आम्हाला सांगणार स्त्रियांचं मंगळसूत्र. मंगळसूत्राची जर एवढी काळजी होती तर म्हणजे कुस्तीगिरी संघटनेतल्या पोरींना न्याय का नाही दिला? अहमदाबाद मध्ये IIT मध्ये एका पोरीवरती 12 जण रेप करत होते, माहीत असून देखील कारवाई झाली नाही. तेव्हा हे सरकार विसरून जा. आपण येणार आहोत ठाण्यावरती. या गद्दारीची कीड कुठे लागली? जोरात बोला आता. या गद्दारीने थांबा. या गद्दारीने महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळ करून टाकलं. महाराष्ट्राचं राजकारण इतकं खुनशी, इतकं सुडाचं कधीच नव्हतं. मोहितेबाई आहेत का? मोहितेबाई का गेल्या? या मोहितेबाई त्या फक्त पक्षाला समर्थन देणार म्हणून त्यांचे 2 खानावळी होत्या, काहीतरी होत्या, दुकानात तोडून टाकलं. आणि असे कितीतरी सैनिक आहेत ज्यांची घराच्या दुकानांमुळे चालायची, टपऱ्यांमुळे चालायची, ते टपरेच तोडून टाकले. मला आठवतं हरिनिवासच्या परिसरामध्ये, हरिनिवास नाही हा, हरिनिवासच्याच परिसरामध्ये घंटाळी नाक्याला जो रस्ता जातो तिथे एक वडापाववाला आहे. त्या वडापाववाल्याला बिल्डिंग मध्ये दुकान मिळालं, तो माझ्या ओळखीचा आहे. त्याला सांगितलं हे सगळं बंद कर, आमच्यात येतो. म्हणाला वडापाव विकणं बंद करीन, पण तुमच्यात येणार नाही. असे निष्ठावान देखील सैनिक आहेत. आणि शेवटी हा ज्या महाराजांच्या नावाने देश ओळखला जातो तिथे गद्दारी माफ केली जात नाही. खंडोजी खोपडेने गद्दारी केली, महाराजांनी तुकडे तुकडे करून त्याला फेकून दिला. सूर्याजी पिसाळनी गद्दारी केली,
पण सूर्याजी पिसाळांच्या औलादींना महाराष्ट्राने कधीच मोठं होऊ दिलं नाही. या ज्या सूर्याजी पिसाळांच्या औलादी आज ठाण्यात फिरणार आहेत, महाराष्ट्रात फिरणार आहेत, राजन विचारांविरुद्ध सूर्याजी पिसाळची औलादच निवडणूक लढवणार आहे. जे नाव येतंय त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. कचऱ्यातनं जर पैसे कसे खायचे हे जर ठाणेकरांना शिकायचं असेल तर ज्या उमेदवाराचं नाव येतं त्याच्याकडे शिकवणी लावा. ठाण्यातला सगळ्या कचऱ्याचा पैसा तो एकटाच खातो. म्हणजे आता मी हे बोलल्यामुळे कदाचित नाव येईल की नाही शक्यता कमी आहे. आधी प्रताप सरनाईकचं नाव नाचवलं तर बिचारे कामाला लागलं. आता आज सकाळपासून प्रताप सरनाईक मागे पडलाय आणि आता माझ्या कानावर दिल्लीवरनं असं आलंय की एकनाथ शिंदेना सांगतात की तुम्हीच लढा. भाजपला कळलंय की अजित पवार. हे माझा फोन कुठे रे? आहे जरा तुमचा, तुम्हाला एक ऐकवतो. मी आलोय घाबरू नका, थांबा. म्हणजे मुसोरी किती वाढली आहे तुम्हाला दाखवतो. सिग्नल घे जरा, सिग्नल घे. एक पटकन सिग्नल घे. सिग्नल मिळतो का बघते. पप्पाला उघडतो. ठाण्यामध्ये जेवढ्या मोठ्या जागा आहेत त्या सगळ्या एकाच माणसाला जात आहेत. त्या माणसाचं नाव मी कोड्यात सांगतो. ए. ते तुम्ही ओळखा, एवढे तुम्ही अक्कलवान आहात ना. ठाण्यामध्ये मक्तेदारी झाली आहे, मक्तेदारी. केंद्रात सरकार येणार आहे, आपलं राज्यात सरकार आहे. उद्याच्याला कुठलाही उद्योगपती किती उड्या मारायला लागला किंवा कितीही काही आवाडायला लागला तर त्याचं नाक कुठं दाबायचं आणि कसं त्याचं तोड उघडेल हे सगळ्याला माहिती असतं. आपलं केंद्रात सरकार येणार आहे, आपलं राज्यात सरकार आहे. उद्याच्याला कुठलाही उद्योगपती किती उड्या मारायला लागला किंवा कितीही काही आवाडायला लागला तर त्याचं नाक कुठं दाबायचं. आता उद्योगपतींना दम, सर्वसामान्यांना दम, टपरीवाल्याला दम. अरे तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? हे अजित पवारांना घडवलं कोणी? आणि त्या शरद पवारांनी उभ्या आयुष्यात महाराष्ट्रात कोणाला दम दिलेला नाही आणि दम देऊन मतं मिळतात काय? म्हणे उद्योगपतींनी लक्षात ठेवावं आमचं वरती पण सरकार आहे आणि खालती पण सरकार आहे. त्याच्याने काय बिघडतं? क्या चाचा डरते क्या किसी के बाप को? हे काय लावलंय? ठाण्यात सर्वसामान्य सर्वस्वी. अरे माझ्यावरती 7 केसेस टाकल्या. काय प्रेम हो माझ्यावर. आमच्या कळव्यातल्या पोरांवरती 1 केस आहे तरी पण. अरे पोलिसांना मी आज जाहीर आवाहन करतोय, असं वागू नका. असं MK मडवीला त्याचं काही घेणं नाही देणं नाही आणि त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा टाकला. आणि तो MK मडवी आहे 100 कोटीचा मालक आणि त्याच्यावर गुन्हा टाकला. 2.5 कोटीची खंडणी वसूल केली. 2.5 लाख आणि गुन्हा कुठे फिर बसणार नाही म्हणून तो बसवला कुठे? कळव्यात. आणि बसवणारा कोण? तर ज्याच्यामुळे बीजेपी आणि शिवसेनेमध्ये भांडण लागलं तो बागडे नावाचा ऑफिसर. मी सगळ्या ऑफिसर्सना सांगू इच्छितो, फक्त 6 महिने अजून तुम्ही आहात. 6 महिन्यानंतर हे सरकार बदलणार आहे. अति जास्त करायला जाऊ नका. आम्हाला माहिती आहे तुम्हाला ऐकावं लागतं. जेवढं ऐकायचं तेवढंच ऐकायचं असतं. पण मर्यादेच्या बाहेर जाऊन वागाल तर 6 महिन्यानंतर आम्ही पण डोक्यात ठेवू.
काय गोळ्या घालायच्या आत्ताच घालून द्या, काय मोठा लावायचा तो आत्ताच लावा. पण आम्ही गांधीजींची औलाद आहोत. ऐसे जेल के सलाखों के पीछे रहने से हमको डर नहीं लगता है, पर अन्याय और अत्याचार के खिलाफ लड़ते रहेंगे. ये जो थाना में बढ़ता हुआ अत्याचार है, कार्यकर्ताओं को जो सताया गया है, उसके ऊपर हमारे पास दवा है, और वो दवा का नाम है मशाल. ये मशाल तुम्हारे में जो गुरूर है, जो तुम्हाला मात चढलाय, तो मात जाळण्यासाठी त्या मशालीची बटणं दाबली जातील. निवडणूक आता शिवसैनिकांच्या, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या हातात राहिलेली नाही. आता ही निवडणूक भारतीय जनता विरुद्ध खोटारडी भारतीय जनता पार्टी यांच्या विरुद्ध आहे. आणि भारतीय जुमला पार्टी म्हणजेच शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार, दोन गद्दारांच्या जीवावर सुरू झालेली ही सरकार आपल्याला खाली खेचावं लागेल. राष्ट्रीय सरकार आपल्याला बनवावं लागेल. आणि परत एकदा मोदी सरकार नाही तर भारत सरकारचं निर्माण करावं लागेल. आणि तो निर्माण करण्यासाठी तयार राहा. आज मला कौतुक वाटतं राजनजी की एवढी पोरं, एवढी बायका कुठून आल्या, ऊन हे आपल्यालाही सहन होत नाही, तरी पोरं उत्साहाने चालत होती, बायका उत्साहाने चालत होत. खरोखरच तुमच्या समोर नतमस्तक व्हावं असं वाटतं. कार्यकर्ता पेटला की काय होतं ते इंदिरा गांधींच्या काळात आपण बघितलंय की इंदिरा गांधी अशी जनता रागवल्यानंतर स्वतः इंदिरा गांधींचा पराभव झाला होता. जनतेला राजकारणात माज आवडत नाही. हा माज भारतीय जनता, ठाण्यातली जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो. प्रचंड उत्साहाने कार्यकर्त्यांनी लोकांच्या घरी जा, लोकांकडे स्लिपा पोचवा, लोकांकडे पॅम्पलेट पोचवा. लोक मतदानाला तयार आहेत. जे मतदान होईल ठाण्यामध्ये ते मशालीला होईल, एवढं लक्षात ठेवा. जनतेपर्यंत पोहोचा, एवढंच तुम्हाला निक्षून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.